करतोय. आज आपल्याकरता मी घेऊन आलोय बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील अत्यंत उपयुक्त असलेला घटक म्हणजे नातेसंबंध, ब्लड रिलेशन या घटकावरचा आज आपण संपूर्ण अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. काय आहे नातेसंबंध? याकरिता आपल्याला आपले नाते माहीत असणं गरजेचे आहे. की माझा मोठा भाऊ असेल, तर तो काय असेल, आजोबांना काय म्हणायचं, वडिलांची बहीण असेल तर तिला काय म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी माहीत असणे गरजेचे असतात. त्याकरता मी एक तुम्हाला चार्ट देतोय. त्यानुसार आपण हा आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर या चार्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला? इथे स्वतःला ठेवायचं आहे. बरोबर? आणि त्यानुसार आपण पाहूया. जर मी माझ्या पतीची असेल, तर काय असणार मी कोण असणार? त्यांची पत्नी असणार. मी माझ्या काका-काकूंची कोण असणार? मी माझ्या काकू-काकूंची कोण लागणार? तर पुतण्या किंवा पुतणी लागणार. मी माझ्या वहिनीचा कोण असणार? दीर असणार. मी माझ्या बहिणीची कोण असणार? नणद असणार. बरोबर? मी माझ्या भाचा-भाचीचा कोण असणार? मामा असणार. मी माझ्या पुतणीचा किंवा पुतण्याचा कोण असणार? काका किंवा काकी असणार. मी माझ्या मामा मामीची मामा मामीचा किंवा मामीची कोण असणार? भाचा किंवा भाची असणार. मी माझ्या भाचा भाचीची कोण असणार? मावशी किंवा मामी असणार. मी माझ्या बहीण किंवा भावाची कोण असणार? भाऊ किंवा बहीण असणार. मी माझ्या आते भावाचा कोण असणार? मामे भाऊ किंवा मामे बहीण असणार. मी माझ्या नात किंवा नातूचा कोण असणार? आजोबा असणार. मी माझ्या आजी आजोबांचा कोण असणार? नात किंवा नातू असणार. मी माझ्या सासू सासऱ्यांची कोण असणार? सून असणार. मी माझ्या पुतण्याचा किंवा पुतणीचा कोण असणार? काका असणार. मी माझ्या मेहुणा मेहुणूचा कोण असणार? भावोजी असणार. मी माझ्या मामे भावाचा कोण असणार? आते भाऊ किंवा आते बहीण असणार. मी माझ्या सासू सासऱ्यांचा कोण असणार? जावई असणार. चा ची चे यावरून तुम्हाला काय करायचं आहे? हे करायचं आहे. जर म्हटलं की मी माझ्या सासू सासऱ्यांची ची म्हटलं तर सून आणि मी माझ्या सासू सासऱ्यांचा म्हणजे जावई. तर हे तुम्हाला लिंग लक्षात ठेवायचे. हे नाते बहुधा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतोच. प्रत्येकाला बहुधा माहीत असतात, तरी पण मी एकदा तुम्हाला इथे सांगितले. त्यानंतर या घटकासाठी महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे काय आहे नातेसंबंधामध्ये? तर नातेसंबंध सोडवण्याकरता काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्या लागतात. त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी मी आधी सुरुवातीला समजावून सांगतो. नेमक्या काय गोष्टी आहेत तर आपण बघूया. ठीक आहे? तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची की ज्या वेळेला बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ असा ज्या वेळेला संबंध दिला असेल तर त्या वेळेला यांच्या समोर बरोबरचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे? त्यानंतर जर समजा पती पत्नी पती पत्नी असा जर संबंध दिला असेल तर यांच्या समोर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे? त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. तर ती म्हणजे काय? की तुम्हाला पिढी समजायला हवी. काय समजायला हवं? पिढी समजली पाहिजे. पिढी कशासाठी महत्वाची आहे तर पहा. पिढी समजून घेताना इथे स्वतःला ठेवायचं. म्हणजे इथे कोण आहे? इथे मी आहो आणि ही माझी पहिली पिढी आहे. ठीक आहे? तर माझ्या आधीची पिढी म्हणजे काय असणार? ती वरच्या दिशेने असणार. ठीक आहे? वरच्या दिशेने ती इथे कोणाची असणार? माझ्या आई वडिलांची. बरोबर? माझ्या वरच्या पिढीमध्ये कोण असणार? आई वडील. बरोबर? आई वडील म्हणजे यांच्याच जनरेशनचे आणखी लोक. म्हणजे मग काय येणार इथे? आई वडील काका काकू मामा मामी किंवा त्यांच्या जनरेशनची जे काही लोक सवंगडी असतील ते लोक काय येणार? माझ्या वरच्या पिढीमध्ये येणार.
त्यांच्या नंतरची एक पिढी असेल, बरोबर. तर ती पिढी इथे कोण येणार? इथे येणार आजी, बरोबर. कोण येणार? इथे आजी, आजोबा, बरोबर. ठीक आहे. तर ह्या काय झाल्या? आपल्या 3 पिढ्या झाल्या. आता आणखी काय लक्षात ठेवावं लागेल? आता माझ्या खालची किंवा माझ्या नंतरची पिढी, माझ्या नंतरची पिढी कोण असणार? तर इथे कोण असेल? माझा मुलगा किंवा मुलगी, बरोबर. माझा मुलगा किंवा मुलगी, बरोबर. त्याच्यानंतर जर खाली केलं तर त्यानंतरची पिढी कोण असेल? तर त्यानंतरच्या पिढीमध्ये कोण असणार? माझे नात किंवा नातू, बरोबर. माझी नात किंवा माझा नातू. तर अशा एकूण किती पिढ्या आपण पाहिल्या? अशा आपल्याला एकूण 5 पिढ्या लक्षात ठेवायच्या आहे. इथे स्वतःला ठेवायचं. ठीक आहे. आई वडील जर म्हटलं किंवा त्यांच्या पिढीतील इतर लोकांचा जर उल्लेख केला असेल तर तो वरच्या दिशेने दाखवायचा. ठीक आहे. आणि जर माझ्या खालच्या पिढीचा म्हणजे माझ्या नंतरच्या पिढीचा जर उल्लेख असेल तर ते काय करायचा? खालच्या दिशेने दाखवायचा. अशा प्रकारे 2 गोष्टी या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर ज्या वेळेला दिलेल्या वाक्यामध्ये पुरुष किंवा स्त्री, ठीक आहे, महिला किंवा पुरुष यांचा जर बोध होत असेल, लिंगाचा जर बोध होत असेल, तर त्यावेळेला जर पुरुष असेल, ठीक आहे, तर पुरुष असेल तर प्लसचं साईन द्या. आणि जर समजा स्त्री असेल तर वजाबाकीचं साईन द्या. ठीक आहे. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या म्हणजे तुम्हाला यावरची डायग्राम बनवायला सोपं जातं. ठीक आहे. मी जर म्हटलं की ए हा माझा वडील आहे किंवा ए हा बीचा वडील आहे, तर मी काय करणार? ए ला इथे घेणार. आता ए कोणाचे वडील होते? बीचे वडील होते. म्हणजे बी काय असणार? मुलगा असणार किंवा मुलगी असणार. पण ए वडील, वडील या शब्दावरून मला काय झालंय? एचा लिंग समजलाय. म्हणून मी एच्या डोक्यावर काय देतोय? प्लसचं साईन लिहितोय. बरोबर. म्हणजे मला एचं लिंग समजलं. कारण प्रश्नामध्ये काय म्हटलंय की ए हे बी चे वडील आहे. मला बी चे लिंग समजत नाहीये. बी एकतर मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते. परंतु वडील म्हटलं या शब्दावरून मला काय? एचं लिंग समजलं. म्हणून मी काय केलंय? एच्या डोक्यावर प्लसचं साईन दिलंय. जर समजा मला असं म्हटलं असतं की बी ही ए ची मुलगी आहे, तर मग मी काय केलं असतं? बीच्या डोक्यावर वजाबाकीचं साईन दिलं असतं. हे ही एक गोष्ट, त्यानंतर ही एक गोष्ट, त्यानंतर ही तिसरी गोष्ट. या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण प्रत्येक प्रश्न एकदम सोप्या आणि सरळ भाषेने सोडवू शकतो. तर मग आता सुरुवात करूया याच्या प्रश्नाला. काय म्हणतो पहिला प्रश्न? पहिला प्रश्न काय म्हणतो की ए हा काय आहे? बीचा पती आहे. मग काय सांगितलं मी की जेव्हा पती पत्नी असेल, ए हा काय आहे? बीचा पती आहे. एच्या डोक्यावर मी काय केलंय? प्लसचं साईन दिलंय. इथे गुणाकाराचं चिन्ह देतोय. कशाकरिता? कारण हे कोण आहे? पती पत्नी आहे. आणि याला मी अशी रेष का बरं लिहिली? कारण हे दोघही लोक एकाच पिढीतील आहे. बरोबर. तर नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला पण तुम्ही डायग्राम बनवाल तर त्यावेळेला काय करायची? या पद्धतीने बनवायची. काय म्हणतोय प्रश्न? ए हा बीचा पती आहे. बी ही सी ची मुलगी आहे. बी कोण आहे? सी ची मुलगी आहे. म्हणजे बीचंही लिंग माहित पडलंय आपल्याला. आणि सी ची मुलगी कोणाची आहे? सी ची मुलगी. आता सी ची मुलगी म्हटल्याबरोबर सी काय असणार? त्यांची वडीलधारी असणार. म्हणून मी काय केलं? सी ला वर घेतलंय.
आणि सी हा डीचा पती आहे. ठीक आहे, सी हा काय म्हणताय, डीचा पती आहे. म्हणजे सीचंही मला काय मिळालंय, हे मिळालंय, लिंग माहित झालंय आणि डीचंही माहित झालंय. ठीक आहे, तर त्यानंतर प्रश्न काय म्हणतात, डीचे एशी काय नाते आहे. तर ही अशा पद्धतीने आपली काय तयार झाली आहे, डायग्राम तयार झाली. पती पत्नी म्हटलं होतं इथे. ठीक आहे, ही अशी आपली काय झाली आहे, डायग्राम तयार झाली. आणि प्रश्न काय म्हटलं, डी चे, कोणाचे, डी चे, प्रश्नात काय म्हणतंय की डी या डी चे कोणासोबत, एशी, म्हणजे हा संबंध काय आहे. ठीक आहे, इथे कुठेतरी स्वतःला ठेवायचं. समजा जर डी तुम्ही आहात, ठीक आहे, इथे डी जर तुम्ही आहात, तर डी तुम सी कोण आहे, तुमचे पती आहे, बरोबर, सी पती आहे. आणि बी कोण आहे तुमचा, तर बी तुमची कोण आहे, मुलगी आहे, बरोबर, बी मुलगी आहे. आणि ए कोण आहे, बी चे पती आहे. म्हणजे तुमच्या मुलीचा पती तुमचा कोण असणार, जावई असणार. मग आता प्रश्नामध्ये काय विचारले आहे की डी चे एशी नाते. मग डी ए कोण आहे, तर सासू, बरोबर, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलंय, डी चे एशी, तर डी कोण होणार, सासू होणार, बरोबर. कारण ए ची पत्नी कोण, बी, बरोबर. आणि बी म्हणजे माझ्या पत्नीचे आई, माझ्या पत्नीची आई कोण होणार, माझी सासू होणार. हाच प्रश्न जर समजा असा विचारला असता, ए चे डी शी नाते काय, तर मग त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं, जावई. जर समजा हा प्रश्न ए चे डी शी नाते काय असं जर विचारला असता, तर या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं असतं, जावई मिळालं असतं. त्यांनी प्रश्न काय विचारलाय, डी चे ए शी नाते काय. तर जर समजा ए या ठिकाणी जर मी स्वतः आहो, तर माझ्या पत्नीची ही कोण आहे, आई आहे. मग माझ्या पत्नीची आई माझी कोण होणार, सासू होणार. एकदम सोपी प्रश्न, बरोबर. म्हणजे उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न काय आहे, रोहन हे मनीषाचे वडील आहेत. ठीक आहे, आता मी काय करतो, इथे रोहनला लिहून घेतो. हा आपला रोहन. ठीक आहे, रोहन हे मनीषाचे वडील आहेत. मनीषाचे वडील आहेत म्हणजे मनीषा त्यांची कोण आहेत, मुलगी आहे, बरोबर. मनीषा ही मयांकची बहीण आहे. मनीषा ही मयांकची बहीण आहे. मनीषा ही मयांकची बहीण आहे. आणि सीमा ही मयांकची पत्नी आहे, बरोबर. तर सीमा ही मयांकची पत्नी आहे. सीमाचे रोहनशी नाते काय, तर काय प्रश्न विचारलाय आपल्याला की सीमाचे रोहनशी नाते काय, बरोबर. तर सीमा कोण आहे, सीमा ही मयंकची पत्नी आहे, बरोबर आहे. आणि मनीषा कोण आहे, मयांकची बहीण आहे. आणि रोहन कोण आहे, मयांकचे वडील आहे. मनीषाचे वडील म्हणजे मयांकचे पण वडील, बरोबर आहे. मग आपल्या पत्नीचे वडील म्हणजे आपल्या पतीचे वडील, बरोबर. काय होतंय, सीमाचा पती कोण आहे, मयांक आहे. आणि रोहन कोणाचे वडील आहे, मयांकचे आहे. कारण मनीषा आणि मयांक हे दोघं बहीण भाऊ आहे, बरोबर. हे दोघं बहीण भाऊ आहे. आणि ही कोण आहे, पत्नी आहे. आणि मयांक, रोहन कोण आहे, मयांकचे आणि मनीषाचे वडील आहे. म्हणजेच सीमा, सीमाच्या पतीचे वडील. काय विचारलंय प्रश्नामध्ये की सीमा रोहनचे नाते काय, बरोबर. म्हणजे रोहनची सीमा कोण आहे, मग
सून आहे, बरोबर. मग पर्याय क्रमांक काय येणार? 4. कोण आहे? रोहनची सीमा ही सून आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे? त्यानंतरचा प्रश्न आहे, अनिता ही अनिलची मुलगी आहे. मी इथे अनिताला लिहितो. आता अनिता काय म्हटलंय? कोणाची मुलगी आहे? अनिलची मुलगी आहे. म्हणजे अनिल वरच्या पिढीत येणार, बरोबर. अनिल हा विवेकचा भाऊ आहे. अनिल हा कोणाचा भाऊ आहे? विवेकचा भाऊ आहे. विवेक हे दिनेशचे वडील आहेत. विवेक हे कोणाचे वडील आहेत? दिनेशचे वडील आहेत. अनिताचे दिनेशशी नाते काय? अनिता आणि दिनेशचे नाते काय? तर काय वाटतंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? काय नाते असणार? अनिताचे वडील कोण आहे? अनिल आहे. अनिलचा भाऊ कोण आहे? विवेक आहे. आणि विवेक कोण आहे? दिनेशचे वडील आहे. मग प्रश्न काय विचारलाय त्यांनी? प्रश्न काय विचारलाय? अनिताचे दिनेशशी नाते काय? अनिताचे दिनेशशी नाते काय? बरोबर. म्हणजे काय? जर समजा मी इथे अनिता आहे, बरोबर, मी इथे अनिता आहे, तर हे कोण आहे? अनिल माझे वडील आहे. विवेक कोण आहे? माझे काका आहे. आणि दिनेश कोण आहे? माझ्या काकाचा मुलगा आहे. म्हणजे काय होणार? अनिता आणि दिनेश हे कोण होणार? चुलत भाऊ, बरोबर. अनिता आणि दिनेश कोण होणार? चुलत भाऊ, म्हणजे चुलत भावंड, बरोबर. त्यानंतरचा प्रश्न पहा. काय प्रश्न आहे? पूजा ही कमलची पत्नी आहे. चला लिहून घेऊ. ही पूजा कोणाची पत्नी आहे? कमलची. त्यानंतर काय म्हटलं आहे? कमल हे अंकितचे वडील आहे. कमल हे अंकितचे वडील आहे. अंकितला लिहून घेऊ. त्यानंतर काय म्हटलंय? प्रीती ही अंकितची पत्नी आहे. कोण? प्रीती. प्रीती ही अंकितची पत्नी आहे. हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे. हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे. अंकिता ही हार्दिकची बहीण आहे. अंकिता ही हार्दिकची बहीण आहे. आणि विमल हा अंकिताचा भाऊ आहे. विमल हा अंकिताचा भाऊ आहे. तर विमलचे कमलशी नाते काय? पहा प्रश्न काय विचारलाय. तर काय म्हणताय की विमलचे कमलशी नाते काय? कुठे आहे कमल आणि विमल? हा कमल, हा विमल. ठीक आहे. तर या दोघांचे काय विचारले आहे? नाते. कोणाशी? विमलचे. विमलचे कमलशी नाते. ठीक आहे. आता विमल म्हणजे समजा तुम्ही आहात. ठीक आहे. तुमची अंकिता कोण आहे? तुमचा अंकिता भाऊ आहे. हार्दिक अंकिता बहीण आहे. हार्दिक भाऊ आहे. ठीक आहे. प्रीती आणि अंकित हे दोघे कोण आहे? आई वडील आहेत. ठीक आहे. आणि कमल आणि पूजा हे कोण आहेत? त्यांचे वडील आहेत. बरोबर. म्हणजे पहिले जर अंकिता आणि जर प्रीती जर पाहिलं, अंकित आणि प्रीती, तर विमलचे आई वडील, बरोबर. आणि यांचे आई वडील कोण आहे? कमल आणि पूजा, बरोबर. तर मग मी याला काय म्हणू शकतो की माझे वडील माझ्या वडिलांचे वडील, बरोबर. मग आता प्रश्नामध्ये काय विचारलंय? विमलचे. विमल म्हणजे तुम्ही, बरोबर. तर विमलचे कमलशी नाते काय? तर तुमचे काय नाते असणार? तुम्ही कोण असणार? नातू, बरोबर. पर्याय क्रमांक 4.
आणि हाच प्रश्न जर असा विचारला असता की कमलचे विमलशी नाते काय, तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं? आजोबा. ठीक आहे. शब्दांचा फरक समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. कोणाचे कोणाशी विचारले आहे हे महत्वाचं आहे. ठीक आहे. जर इथे विमलचे कमलशी विचारले तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार? नातू येणार. कारण विमल कोण आहे? नातू आहे. बरोबर. तर काय विचारल्या प्रश्नामध्ये? विमलचे नाते काय आहे? कोणासोबत? कमल सोबत. म्हणजे विमल कोण आहे? कमलचा. तर कोण आहे? नातू आहे. परंतु हाच प्रश्न जर त्यांनी जर उलट विचारला असता की कमलचे नाते काय विमल सोबत, तर मग आता कमल कोण आहे? तर कमल आजोबा आहे. जर प्रश्न फिरवला असता तर उत्तर काय झालं असतं? बदललं असतं. त्यामुळे शब्दांचा खेळ समजणे एकदम महत्वाचं आहे. जसं इथे वडील म्हणून अंकित दिलाय आणि त्यांची मुलगी म्हणून अंकिता दिली. ठीक आहे. तर वाचण्यामध्ये इथे चुका करायच्या नसतात. हे छोटे छोटे शब्द काय असतात? एकदम महत्वाचे असतात. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न पाहूयात. काय म्हणताय प्रश्न? जर सी ही ए ची मुलगी आहे, मी लिहितोय सी ही कोणाची मुलगी आहे? ए ची मुलगी आहे. त्यामुळे मी वरला ए लिहितोय, सी मायनस, कारण मुलगी आहे. त्यानंतर काय म्हटलंय? पण ए हे सी चे वडील नाही. आता ए ची सी मुलगी आहे, परंतु ए हे सी चे वडील नाही. याचा अर्थ काय होतात? वडील नाही म्हणजे हे कोण आहे? आई आहेत. म्हणजे याचंही आपल्याला काय झालंय? लिंग माहित झालंय. बरोबर. त्यानंतर काय म्हणतात? ई ही सी ची भाची पुतणी आहे. ई कोण म्हटलंय? ई ही कोणाची? सी ची भाची किंवा पुतणी आहे. भाची किंवा पुतणी. तर कोण? ई. बरोबर. त्यानंतर काय म्हणतात? ई ही एफ ची मुलगी आहे. ई ही काय आहे? एफ ची मुलगी आहे. आता एफ ची मुलगी म्हटल्यावर ईचं पण आपल्याला काय मिळालंय? साईन मिळालंय. म्हणजे ही मुलगी म्हटलंय. त्यानंतर काय म्हणतात? तर एफ हा डी चा पती आहे. एफ कोणाचा पती आहे? डी चा पती आहे. एफचंही साईन मिळालंय, डी चा पती म्हटल्याबरोबर डी चंही साईन मिळालंय. ठीक आहे. आणि एफ ला कोणतेही भावंड नाही. तर सी चे डी सोबत नाते काय? कोणाचे नाते विचारले? सी चे डी सोबत नाते काय? ही आहे आपली सी आणि ही आहे डी. तर एफ आणि डी कोण आहे? पती पत्नी आहे. पहा इथे मी ज्या पद्धतीची आकृती बनवली, काय आकृती बनवली? हे इथे जर मी स्वतःला जर ठेवलं तर हे माझं जनरेशन, माझे आई वडील म्हणून मी ए ला घेतलंय. माझ्या नंतरचं जनरेशन मी खाली दाखवलंय. बरोबर. माझ्या जनरेशन मध्ये जे जे आहेत, कोण आहे? एफ आहे आणि डी आहे. आता इथे प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की एफ हे डी चे पती आहे. आणि दुसरं वाक्य काय म्हटलंय की एफ ला कोणतेही भाऊ भावंड हे नाही, बहीण भाऊ नाहीत, भावंड नाहीत. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय होतात की सी ही या जनरेशनची असल्यामुळे, ठीक आहे. आणि सी ची ई कोण आहे? भाची किंवा पुतणी आहे. तर याच्यामुळे सी काय होणार? सी ही डी ची बहीण होणार. बरोबर. कारण ई कोणाची मुलगी आहे? एफ आणि डी ची मुलगी आहे. बरोबर. ई कोणाची मुलगी आहे? एफ आणि डी ची मुलगी आहे. आणि ई सी ची कोण आहे? भाचा भाची आहे. जर एफ ला बहीण भाऊ जर नाही आहे तर मग बहीण भाऊ कोणाला असणार? डी ला असणार. आता भाऊ कधी झाला असता? जर सी च्या वर जर आपण प्लसचं जर साईन दिलं असतं तर याचं उत्तर काय आलं असतं? भाऊ आलं असतं. परंतु सी च्या डोक्यावर काय साईन दिलंय आपण?
वजा बाकीचं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सी चे डी शी नाते काय? तर बहीण. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, समजत आहे? एकदम सोपी प्रकारचे प्रश्न आहे. आपण हे प्रश्न एकदम खालच्यापासून तर वरच्या पातळीपर्यंतचे, म्हणजे यांची काठिण्य पातळी समजा पोलीस भरती पासून तर एमपीएससी युपीएससी पर्यंत जशी जशी वाढत जाणार त्या त्या पद्धतीचे आपण प्रत्येक प्रकारचे प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण एकदम सोपे प्रश्न पाहूयात. उद्याच्या भागामध्ये आपण यापेक्षा कठीण प्रश्न पाहूयात. आणि शेवटच्या भागामध्ये आपण एकदम एमपीएससी राज्यसेवेला मुख्य परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूयात. जर तुमची मागणी असेल की एखाद्या विशिष्ट एक्झामवर आधारित प्रश्न विचारा, तलाठीचे प्रश्न घ्या, तर आपण तलाठीचे प्रश्न पाहूया. पोलीस भरतीचे प्रश्न पहा, पोलीस भरतीचे प्रश्न पाहूया. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशाचे प्रश्न पाहायचे. जसे हे मी जे प्रश्न घेतले आहे तर हे काय आहे? माढा एक्झाम टीसीएसनी जो पेपर घेतला 2021-22 चा माढा एक्झामचा, त्या परीक्षेचे हे प्रश्न उचलले आहे. ठीक आहे, यानंतरचा प्रश्न पाहूया. तर यानंतरचा प्रश्न काय आहे? हा प्रश्न बहुतेक वेळा एमपीएससी परीक्षेमध्ये विचारला जातात. ठीक आहे, तर हा प्रकार काय आहे? हा प्रकार तिसरा आहे. आतापर्यंत आपण 2 प्रकार पाहिलेत. ठीक आहे, हा नंतरचा हा प्रकार काय आहे? हा तिसरा प्रकार आहे. या प्रकारामध्ये काय म्हटलं आहे? ए हॅशटॅग बी. दुसरं समीकरण काय आहे? बी बरोबर सी. तिसरं समीकरण काय आहे? सी भागिला डी. चौथं समीकरण काय आहे? डी गुणिला ई. ठीक आहे, आणि पाचवं समीकरण काय आहे? ई @ एफ. ठीक आहे, एवढी माहिती मिळाली. आता याच्यावरून आपल्याला काय बनवायची आहे? डायग्राम बनवायची. ए हॅशटॅग बी. ए हॅशटॅग बी म्हणजे काय आहे? की पी ही क्यू ची आई आहे. म्हणजे ए ही कुणाची आई असणार? बी ची. ए ही बी ची काय असणार? आई असणार. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? बरोबर. बरोबरचं चिन्ह काय आहे? इथे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? पी हा क्यूचा मुलगा आहे, म्हणजे बी हा कोणाचा मुलगा होणार? सी चा मुलगा होणार. म्हणजे इथे आपल्याला प्लसचं साईन मिळालंय, याचं रिलेशन पण मिळालंय. ठीक आहे, आता पहा, ए हे वडील, ए बी ची ए आई होती आणि हा सी चा जर मुलगा असेल तर हे दोघं कोण असणार? पती पत्नी असणार. असणार, बरोबर. म्हणजे मग इथे काय साईन मिळणार? प्लसचं साईन मिळेल. ठीक आहे, त्यानंतर काय काय आहे प्रश्नामध्ये? त्यानंतर आहे सी भागिला डी. ठीक आहे, तर सी भागिला डी कुठे आहे? पी भागिला क्यू. म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे. तर काय आहे आपल्याकडे? सी भागिला डी. सी भागिला डी म्हणजे सी डी चा कोण आहे? भाऊ आहे. बरोबर, हे मिळालंय. त्यानंतर काय? डी गुणिला ई. ठीक आहे, डी गुणिला ई म्हणजे काय असतात? कुठे आहे? पी गुणिला क्यू. म्हणजे पी हे क्यू चे वडील आहेत. म्हणजे काय होणार इथे? डी हे ई चे वडील आहेत. डी हे ई चे वडील आहेत. ठीक आहे, त्यानंतर काय? ई @ एफ. चा अर्थ कुठे आहे दिलेला? तर चा इथे. पी ही क्यू ची बहीण असेल, म्हणजे ई ही एफ ची बहीण असेल. ई ही एफ ची बहीण असेल. ठीक आहे, चला, अशा पद्धतीची आपली डायग्राम बनली आहे. तर या संदर्भात सी चे ई शी नाते काय? कोणाचे विचारले? सी चे ई शी नाते काय? ठीक आहे, हे कोण आहे? भाऊ भाऊ. आणि हे कोण आहे? भावाची मुलगी. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? की चुलती किंवा पुतणी. बरोबर.
काय प्रश्न विचारला आहे? हे कोण आहे? बहीण भाऊ, आणि ही कोण आहे? मुलगी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय निघणार? पुतणी. बरोबर. समजले? आकृती कशी तयार करायची, त्यावरून काय अवलोकन करायचं, दिलेल्या माहितीवरून जर सर्वात मोठा जर टास्क जर असेल तर तुम्हाला दिलेल्या माहितीवरून योग्य ती आकृती तयार करता आली पाहिजे. एकदा जर तुम्हाला आकृती तयार करता आली तर त्याचं अवलोकन केल्याबरोबर तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर समजून येते. जशी ही मी आकृती बनवली, या आकृतीमध्ये मला सरळ दिसते ए आणि सी गुणाकाराचं चिन्ह आहे, पती पत्नी आहे, सी आणि डी बरोबरचं चिन्ह आहे, बहीण आपलं भाऊ भाऊ आहेत, कारण दोघांच्याही डोक्यावर काय आहे? प्लसचं साईन आहे. इथे एकाला जर मायनसचं असतं, एकाला प्लसचं असतं, तर मी काय म्हटलं असतं? बहीण भाऊ आहेत. परंतु दोघांच्याही डोक्यावर काय आहे? प्लसचं साईन आहे, म्हणजे दोघे काय आहे? भाऊ भाऊ आहेत. ए आणि सी ची आपलं त्याला काय म्हणतात? मुलगा कोण आहे? बी आहे. मग आता इकडे काय मिळालंय मला? की ई आपलं डी ची मुलगी आहे, आणि ई आणि एफ हे दोघं कोण आहे? बहीण भाऊ आहेत. ठीक आहे. किंवा बहीण भाऊ बहिणी बहिणी असतील किंवा बहीण भाऊ असणार, कारण एफचं आपल्याला लिंग मिळालेलं नाही. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय? सी चे ई शी नाते काय? तर मला सरळ दिसते डी कोण आहे? भाऊ आहे. ई कोण आहे? मुलगी आहे. म्हणजे माझ्या भावाची मुलगी माझी कोण? पुतणी. समजले? एकदम सोपी आहे. चला अशाच प्रकारचा समोरचा प्रश्न. चला तर काय प्रश्न आहे? असा प्रश्न सोडवताना पूर्ण प्रश्न वाचायचा नाही, तर असा प्रश्न सोडवताना फक्त शेवटचा काय तर पासून सुरू करायचं. काय काय आहे इथे? पी क्यू, त्यानंतर क्यू @r, त्यानंतर आर एस, त्यानंतर एस बरोबर टी, आणि त्यानंतर काय आहे? टी पर्सेंटेज यू. ठीक आहे. आधी याच्या ही माहिती लिहिली की यावरून काय करायचं? प्रश्न सोडवायचा. पी क्यू म्हणजे काय? जे के म्हणजे जे हा के चा भाऊ आहे, म्हणजे इथे काय लिहिणार मी? पी हा क्यूचा भाऊ आहे. बरोबर. पी हा क्यूचा भाऊ आहे. त्यानंतर दुसरं समीकरण काय? क्यू @r म्हणजे जे @k, म्हणजे याचा अर्थ काय? जे ही के ची बहीण आहे, म्हणजे क्यू ही आर ची बहीण आहे, म्हणजे आर वजा इथे बहीण. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय? आर एस. ठीक आहे. आर एस म्हणजे काय? जे के हा काय आहे? जे हा के चा भाऊ आहे, म्हणजे आर हा एस चा भाऊ असणार. बरोबर. आर हा काय असणार? एस चा भाऊ असणार. ठीक आहे. त्यानंतर काय? एस बरोबर टी. बरोबर म्हणजे काय आहे? बरोबर म्हणजे जे ही के ची आई आहे, म्हणजे एस ही कोणाची? टी ची आई आहे. ही वजा. ठीक आहे. एस ही टी ची आई आहे. त्यानंतर टी पर्सेंटेज यू. पर्सेंटेजचे अर्थ काय होतात? पर्सेंटेज कुठे गेलं? हा, म्हणजे काय? जे हे के चे वडील आहे, म्हणजे टी हे यू चे वडील आहे. अशा प्रकारची आपली काही तयार झाली, आकृती तयार झाली आहे. ठीक आहे. तर आता प्रश्न काय विचारलाय? पी चे एस शी नाते काय? ठीक आहे. हा पी आणि याचे नाते कोणाशी विचारले? एस शी. बरोबर. आता पहा, दिलेल्या आकृतीमध्ये इथे बरोबरचं चिन्ह आहे, इथे बरोबरचं चिन्ह आहे, इथे बरोबरचं चिन्ह आहे. याचा अर्थ जर एकाच पिढीमध्ये बरोबरचे जर चिन्ह असतील तर काय असणार? ते बहीण भाऊ असणार. बहीण आहे की भाऊ आहे हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फक्त त्यांच्या डोक्यावर काय चिन्ह दिली आहे हे पाहावं लागेल. बरोबर. ठीक आहे. तर काय म्हटलं आहे या या प्रश्नामध्ये? ठीक आहे. म्हणजे पी कोण आहे? एसचा भाऊ. बरोबर. पी कोण आहे? एसचा भाऊ. जर हाच प्रश्न उलट जर विचारला असता की एसचे पी शी नाते काय, तर काय उत्तर आलं असतं? बहीण. बरोबर. परंतु प्रश्न काय विचारलाय? पी चे कोणाशी नाते विचारले? एस शी. यामुळे उत्तर काय येणार? भाऊ. म्हणजे पर्याय क्रमांक
3. ठीक आहे, एकदम सोपी प्रश्न विचारतात. एकदा की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या, ज्या मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या, एकदा त्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि ज्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सर्व गोष्टी जर केल्या, तर उत्तर निघायला वेळ लागत नाही. चला समोरचा प्रश्न पाहूया. समोरचा प्रश्न हा वेगळा प्रकार आहे. ठीक आहे, या प्रकारावरचे प्रश्न पहा कसे विचारतात. ह्या प्रश्नासाठी कुठलीही डायग्राम तयार करायची गरज नाही. तर हा प्रश्न वाचतानाच सोडवायचा असतो. मग कसा सोडवायचा हा प्रश्न वाचतानाच, तर चला पाहूया. काय प्रश्न म्हटलाय? एक पुरुष आहे, एका स्त्रीला म्हणाला. ठीक आहे, कोण आहे? एक पुरुष कुणाला म्हणाला? एका स्त्रीला म्हणाला. काय म्हणाला पहा, तुझ्या आईचा पती. कुणाला म्हणाला? एका स्त्रीला म्हणाला. त्यावेळेला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना नेहमी काय करायचं, ज्याला म्हटलं असेल त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवायचं. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण उद्देशून बोलत असेल त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवायचं. इथे एक पुरुष कोणाला म्हटला? स्त्रीला म्हणाला. मग स्त्रीच्या जागी स्वतःला ठेवायचं. काय म्हटलं आहे? तुझ्या आईचा पती, म्हणजे माझ्या आईचा पती. माझ्या आईचा पती कोण होणार? बरोबर, कोण होणार माझ्या आईचा पती? माझी आई. बरोबर, त्यांचे पती. तर त्यांचे पती म्हणजे कोण? माझे वडील. इथपर्यंत काय मिळालंय तुम्हाला उत्तर? वडील. ठीक आहे, तुझ्या आईचा पती माझे वडील आहेत. आता इथपर्यंत हे जर तुमचे वडील असतील, ठीक आहे, आणि इकडे काय म्हटलंय त्यांनी? ते माझे वडील आहेत. म्हणजे तुमचे वडील आहेत तेच जर दुसऱ्यांचे वडील असेल तर ती व्यक्ती कोण होणार? तुमची बहीण किंवा भाऊ. बरोबर, तुमचे वडील जर दुसऱ्यांचे वडील असतील तर ज्यांचे वडील आहेत ती व्यक्ती कोण होणार? तुमचे बहीण किंवा भाऊ. म्हणजे इथपर्यंत आलात तुम्ही. तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे? आता त्या स्त्रीच्या जागी कोणाला ठेवलं होतं? तुम्हाला ठेवलं होतं. बरोबर, आणि आपण काय म्हटलं होतं? तो इथे होता तो व्यक्ती. म्हणजे तो कोण होता? तुमचा बहीण किंवा भाऊ. मग प्रश्नामध्ये काय आहे? पती चूक, काका मामा चूक, मुलगा चूक. तर काय होऊ शकतो? तो बहीण किंवा भाऊ. आणि पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? भाऊ. म्हणजे भाऊ हे उत्तर एकदम बरोबर. एकदम सोपी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, अशाच प्रकारचा आपण पुन्हा एक समोरचा प्रश्न करून पाहूया. चला, तर तो प्रश्न काय म्हणतोय? एक माणूस एका महिलेला म्हणाला. आता काय करायचंय इथे आपल्याला? महिलेच्या जागी आपल्याला ठेवायचंय. ज्या व्यक्तीला उद्देशून बोललं असेल त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवायचं. काय म्हटलंय? तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण. इथे तुझ्याच्या ठिकाणी माझ्या म्हणायचं. मग काय? माझ्या आईचा नवरा. माझ्या आईचा नवरा कोण असणार? माझे वडील. माझ्या वडिलांची बहीण. माझ्या वडिलांची बहीण कोण होणार? माझी आत्या. माझी आत्या आहे. बरोबर, जर जी माझी आत्या आहे ही जर त्या व्यक्तीची आत्या असेल, त्या माणसाची त्या महिलेशी नाते काय असू शकते? तर जी माझी आत्या आहे ही त्याची आत्या असेल तर तो व्यक्ती काय असणार? भाऊ किंवा बहीण असणार. पर्याय भाऊ आहे का? पर्याय क्रमांक 1 बरोबर. नवरा नाही, काका मामा नाही, मुलगा नाही. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. अशा पद्धतीने आज आपण नातेसंबंधावरचे प्रश्न पाहिले होते आणि सर्व प्रश्न एकदम सोप्या पद्धतीचे होते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण ही सिरीज चालू केली आहे नातेसंबंधाची. आजपासून आपण बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व घटक पाहणार आहोत. सर्व परीक्षेमध्ये विचारलेले सर्व प्रश्न घेऊन आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि याच प्रश्नाच्या द्वारे मी तुम्हाला शिकवणार आहोत. तर असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या सिद्धार्थ करिअर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.